महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम। उत्तर मध्य मुंबई लोकसभेसाठी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा। भाजप पुन्हा महाजन यांना पुन्हा संधी देणार की शेलारांना मैदानात उतरवणार, याकडे सर्वांचं लक्ष। छगन भुजबळांची नाशिकच्या निवडणुकीतून माघार। नाशिकमध्ये उमेदवार सेनेचा की भाजपचा, याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाणार। संदीपान भुमरेंना शिवसेनेकडून उमेदवारी जवळपास निश्चित। भुजबळांनी माघार घेतली म्हणजे तिढा लवकर सुटणार। नाशिकची जागा शिवसेनेचीच, हेमंत गोडसेंचा दावा। नटीला नटी नाही तर काय म्हणणार, खासदार संजय राऊतांची वादग्रस्त वक्तव्यावरून सारवासारव। बारामतीमध्ये प्रचाराची रणधुमाळी। सुप्रिया सुळेंनी फोडला प्रचाराचा नारळ, तर सुनेत्रा पवारही उद्या कन्हेरीच्या मारुती मंदिरातून प्रचाराला करणार सुरुवात। काँग्रेसनं ईव्ही फॉर्म न दिल्यानं विशाल पाटलांवर अपक्ष लढण्याची वेळ। विशाल पाटील कोणत्या चिन्हावर लढणार याची उत्सुकता कायम। ईडी सीबीआयचा वापर मोदींनी वसुलीसाठी केला। तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकून 16 कोटी रुपये वसूल केले। प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर गंभीर आरोप। देशात पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण। महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात मतदान। देशात पहिल्या टप्प्यात 102 मतदारसंघांमध्ये मतदान। धनगर समाजाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची केली होती मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।